नमस्कार. मार्केट मंत्र या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत. कॅन्डल म्हणजे काय ते आपण सुरुवातीला पाहूयात. कोणत्याही कालावधीमध्ये म्हणजे एका मिनिटात, एका दिवसात, एका आठवड्यात किंवा एका महिन्यात एखाद्या शेअरची किंमत कितीला ओपन झाली, कितीपर्यंत वर म्हणजे हाय गेली आणि कितीपर्यंत खाली म्हणजे लो गेली आणि किती किमतीला बंद झाली, या चार गोष्टी कॅन्डल्स वरून आपल्याला समजतात. जेव्हा आपण कोणताही चार्ट पाहतो त्यावेळेला चार्ट मध्ये आपल्याला दोन प्रकारच्या कॅन्डल दिसतात. एक ग्रीन कलरची कॅन्डल असते साधारण अशा पद्धतीने आणि एक रेड कलरची कॅन्डल असते. तर ग्रीन कलरची कॅन्डल जी आहे तिचा हा इथे हाय असतो, त्यानंतर हा लो असतो. ग्रीन कलरची कॅन्डल ही इथे ओपन होते आणि वरच्या बाजूला इकडे क्लोज होते. आणि हा जो आहे मधला हा कॅन्डलचा मीडियन असतो. तर ही ग्रीन कलरची कॅन्डल अशा पद्धतीने असते की खालच्या बाजूला इथे ओपन झाली तर वरच्या बाजूला ती क्लोज होते. त्यानंतर चार्ट मध्ये आपल्याला रेड कलरची एक कॅन्डल दिसते. तर रेड कलरची जी कॅन्डल आहे ती ही अशी असते. हिचा सुद्धा इथे हाय असतो, त्यानंतर हा लो असतो, इथे मीडियन असतो आणि ही रेड कलरची कॅन्डल वरच्या बाजूला ओपन होते आणि खालच्या बाजूला इथे क्लोज होते. रेड कलरची जी कॅन्डल आहे ती ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या उलट असते की वरच्या बाजूला ओपन होऊन ती खालच्या बाजूला क्लोज होते. तर अशा ग्रीन आणि रेड अशा दोन कॅन्डल आपल्याला चार्ट मध्ये दिसत असतात. तर आता या कॅन्डलचे प्रकार आहेत. तर कॅन्डलचे प्रकार किती आहेत? तर 3 प्रकार आहेत. बुलिश कॅन्डल स्टिक पॅटर्न्स, बेरिश कॅन्डल स्टिक पॅटर्न्स आणि न्यूट्रल कॅन्डल स्टिक पॅटर्न्स. पहिला प्रकार आहे बुलिश, दुसरा प्रकार आहे बेरिश आणि तिसरा प्रकार आहे न्यूट्रल. आता या तिन्ही प्रकारामध्ये काही उपप्रकार आहेत ते आपण पाहूयात. तर आता इथे पहिला प्रकार आहे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न. बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मध्ये पहिला प्रकार आहे बुलिश कॅन्डल. पहिला प्रकार असतो बुलिश कॅन्डल, त्यानंतर येतो हॅमर, तिसरा प्रकार आहे बुलिश पियर्सिंग, चौथा प्रकार आहे बुलिश एंगल्फ आणि पाचवा प्रकार आहे मॉर्निंग स्टार. आता सुरुवातीला आपण बुलिश मध्ये कुठल्या कुठल्या कॅन्डल येतात, बेरिश मध्ये कोणत्या कॅन्डल्स येतात आणि त्यानंतर न्यूट्रल मध्ये कुठल्या कॅन्डल्स येतात ते आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर या प्रत्येकाची संपूर्ण माहिती डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रकार आहे बुलिश कॅन्डल, दुसरा आहे हॅमर, तिसरा आहे बुलिश पियर्सिंग, चौथा आहे बुलिश एंगल्फ आणि पाचवा आहे मॉर्निंग स्टार. हे आहेत बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्सचे प्रकार. त्यानंतर आता आपण दुसरा प्रकार पाहूया. दुसरा प्रकार आहे बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये पहिला प्रकार येतो बेरिश कॅन्डल. जसा बुलिश मध्ये येतो बुलिश कॅन्डल त्याप्रमाणे बेरिश मध्ये पहिला येतो बेरिश कॅन्डल. त्यानंतर येतो इन्व्हर्टेड हॅमर, बेरिश पियर्सिंग, बेरिश एंगल्फ आणि इव्हिनिंग स्टार. तर बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये पहिला आहे बेरिश कॅन्डल, दुसरा इन्व्हर्टेड हॅमर, बेरिश पियर्सिंग, बेरिश एंगल्फ आणि इव्हिनिंग स्टार. त्यानंतर आता आपण न्यूट्रल कॅन्डलचे जे प्रकार आहेत ते पाहूया. न्यूट्रल कॅन्डल्स मध्ये येतात, पहिला येतो डोजी, त्यानंतर येतो स्पिनिंग टॉप्स आणि हरामी. तिसरा प्रकार आहे हरामी. पहिला आहे डोजी, दुसरा स्पिनिंग टॉप्स आणि तिसरा प्रकार आहे हरामी. तर न्यूट्रल कॅन्डल्सचे हे 3 प्रकार येतात. आता या
तिन्ही कॅन्डलस्टिक प्रकारांचे हे जे उपप्रकार आहे त्याची आपण संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक यू.